बीडच्या केसमध्ये हाकेंचा ओबीसी महाएल्गार मेळावा आहे। मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव सहभागी झाले आहेत। केसमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आयोजन करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव या सहभागी झाल्याचं वृत्त आहे। मराठा समाजाला जो आरक्षणाचा GR काढला तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे। या सगळ्या संदर्भात लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी जो अध्यादेश काढला त्याच्या विरोधामध्ये आज ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतोय। काय सांगता येईल, ही सभा या ठिकाणी पार पडते आणि गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय। काय सांगता येईल? ओबीसीचं आरक्षण संपल्यानंतर ओबीसीनी कुणी शांत बसावं किंवा घरात बसावं अशी अपेक्षा कोणी इथल्या राज्यकर्त्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी करू नये। आम्ही 60% आहोत, आम्ही रस्त्यावर उतरणार। आमचं घर जाळलं जात असताना, आमच्या अनात माती कालवली जात असताना कुणी शांत किंवा बघ्याची भूमिका घ्यावी असं जर कुणाला वाटत असेल त्यांनी मूर्खाच्या नंदनवनात वावरावं। आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी, बाबासाहेबांनी जे आम्हाला हक्क अधिकार दिले त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि हे आमचं झोपडं वाचवू। जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा हा GR रद्द होणार नाही तोपर्यंत आमचा हा महाएल्गार मोर्चा थांबणार नाही। आज केजला लाखोच्या संख्येनं मोर्चा होतोय, संध्याकाळी वडगाव ढोकला सभा होती आणि हा कार्यक्रम पुढं चालू राहणार आहे। तालुक्याला जर लाख लोक गोळा होत असतील तर मग मुंबईला किती लाख लोक येतील याची कल्पना फक्त इथल्या राज्यकर्त्या लोकांनी करावी। बास झालं, आम्ही खूप तुमचं सहन केलं। ज्यांना आमच्या बापजाद्यांनी मतदान करून आमदार, खासदार, मंत्री केलं त्याच माणसांनी आज आमचं आरक्षण संपवलं आहे। त्यामुळे 2025 ही ओबीसींची क्रांती महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल। हा जो केजमध्ये होत असलेला जो मेळावा आहे तो कशा पद्धतीने होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।